लोहरे आपल्या CSC GR माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे आपले व्हेकल्स येतात म्हणजे ट्रान्सपोर्ट येतं, तर त्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी जे आपले 2019च्या अगोदरचे जे आपले वाहन असतील, तुमचे टू व्हीलर असू देत, फोर व्हीलर असू देत किंवा जड वाहन असू देत, त्या सर्व या ठिकाणी वाहनांसाठी या ठिकाणी आपल्याला HSRPC नंबर प्लेट बसवणं या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे. तर आपला नजीकच्या जे काही आपले सेंटर असतील त्या सेंटरवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन करायचं आहे. तर आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपलं आधार कार्ड, आपल्या चॅसिसचा नंबर, आपला मोबाईल नंबर आणि आपल्या मोबाईलला जो काही RC बुक रजिस्टर आहे तर तो असणं या ठिकाणी बंधनकारक आहे. तर आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला आता ऑनलाईन कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत. आता आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या वेबसाईटवरती यायचं आहे. ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डॉट या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो, अप्लाय फॉर हायर सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नंबर आहे, त्याच्यावरती आपला तुमचा जो कुठला गाडी तुमची रजिस्ट्रेशन जो कुठला तुमचा जिल्हा असेल किंवा जे कुठलं MH असेल या ठिकाणी निवडायचं आहे. तर आता आपल्या ठिकाणी ही करण्यासाठी आपल्याला 12 आलेला आहे गाडीचा नंबर. या ठिकाणी आपल्याला RC बुक समोर घेऊनच आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि याची शेवटची तारीख मित्रांनो 30 जून ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी 30 जूनच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला हा नंबर प्लेट बसून घ्यायचा आहे, नंतर आपल्या गाडीवर या ठिकाणी दंड लागणार आहे. तर आता आपण ऑनलाईन कसं करायचं याचा व्हिडिओ आपण बघूयात. त्याचा जर अगोदर आपल्या यूट्यूब चॅनल जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला आता सुरुवात करूयात. पहिल्यांदा आता आपण पासिंग निवडली, आपली गाडीची कुठं पासिंग झाली आहे त्याच्यानंतर डायरेक्ट सबमिटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट आता आपल्याला दुसरं पेज ओपन होईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आता आपण बघू शकता थोडं कनेक्टिव्हिटी, तर या ठिकाणी आता बघू शकता की हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेट विथ कलर स्टिकर आणि रिप्लेसमेंट बुकिंग. त्याच्यानंतर ओनली कलर स्टिकर मागो. तर आपल्याला बुक करायचं आहे. या ठिकाणी आपण बुकिंग करतोय आता HSRC नंबर प्लेट. तर या ठिकाणी आपला गाडीचा जो काही रजिस्टर नंबर आहे रजिस्टर नंबर टाकून घ्यायचा पहिल्यांदा. आता या ठिकाणी मी स्टेट आपला ऑटोमॅटिक आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्या गाडीचा इथं नोंदणी क्रमांक दिलेले मराठीत. या ठिकाणी आपल्या गाडीचा नंबर टाकायचा आहे. गाडीचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी चेसिस नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या इंजिनचे शेवटचे 5 आकडे टाकून घ्यायचे. तर टाकल्यानंतर जो काही रजिस्टर आपला मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. जो काही त्या कस्टमरचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता मी मोबाईल नंबर एंटर करतो. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो काही कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड टाकून या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय विथ व्हेकल यावरती क्लिक करायचं आहे. तर आपला दुसऱ्या पेजवर ओपन या ठिकाणी आपला ऑर्डर करायचं आहे. ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पुढली स्टेप ओपन होते. या ठिकाणी आपला महाराष्ट्र स्टेट निवडायचे, आपल्याला घरी मागवायचे आहे का आपल्याला डीलर पाशी जायचे, तर आपला डीलरकडे जायचं आहे. त्याच्यानंतर आपला पिनकोड टाका. पिनकोड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्या गाडीचा परत नोंदणी क्रमांक टाका. त्याच्यानंतर आपले चॅसिस नंबर टाका. त्याच्यानंतर आपल्या इंजनचा प्रकार, इंजन नंबर टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी मालकाचा जो काही मोबाईल नंबर आहे रजिस्टर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायरेक्ट व्हेरीफाय विथ व्हेकल वरती क्लिक करा. व्हेरीफाय वरती केल्यानंतर मित्रांनो आपल्या गाडीचे जे काही डॉक्युमेंट असतील या ठिकाणी आपल्याला तुमच्या जवळचं शहर निवडायचं आहे. आता तुम्हाला जे कुठे तुम्हाला जवळ पडेल, तुमचा तालुका असेल किंवा तुमच्या जिल्ह्याला दिलेले असेल तर याच्यामधून तुम्ही जे कुठलं जवळ असेल ते निवडा. आपल्याला लातूर आहे, लातूर निवडू.
त्याच्यानंतर या ठिकाणी 3-4 डीलर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे तुम्हाला जवळ असेल मित्रांनो ते डीलर या ठिकाणी तुम्ही निवडा. आता इथं अपॉइंटमेंट दिली आहे मित्रांनो, तर या ठिकाणी मे पर्यंत या ठिकाणी अपॉइंटमेंट उपलब्ध नाहीत. तर दुसऱ्या डीलरकडे बघूयात आपण. तर या डीलरकडे मित्रांनो अपॉइंटमेंट या ठिकाणी स्लॉट बुकिंग आहेत. या ठिकाणी आपण डेट चेंज आपल्या तुमच्या आवडीची या ठिकाणी डेट घ्या जी तुम्ही अवेलेबल असाल आणि टायमिंग घ्या. या ठिकाणी आपण टायमिंग निवडलेलं आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. नेक्स्ट केल्यानंतर लगेच या ठिकाणी आपल्याला आपलं वाहन निवडायचं आहे. तुमचं मोटरसायकल आहे का स्कूटर आहे ते एक बार निवडा. आता इथे विचारते कन्फर्मेशन करायचं आहे. तुम्ही जर स्कूटर असेल आणि मोटरसायकल केलं तर तसं पुन्हा तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. या ठिकाणी आपलं मोटरसायकलच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे आल्यानंतर वाहनाचा प्रकार नॉन ट्रान्सपोर्ट आहे, इंधन पेट्रोलच आहे आपलं. आता इथे इंधनचा प्रकार विचारते मित्रांनो, तर इंधनचा जर प्रकार या ठिकाणी जर तुम्हाला माहिती असेल तर टाका किंवा नॉट अवेलेबल टाका. आता आपल्या आरशी बुक वरती तर मित्रांनो या ठिकाणी असतंच. तर आता आपल्या इकडं अवेलेबल नाही, त्यामुळे अवेलेबल आता इथं मालकाचं नाव टाकायचं आहे आपल्याला. नाव टाकल्यानंतर मित्रांनो तुमचं बिलिंग स्टेट म्हणजे तुम्हाला जिथेही करायचे आपण ते टाका. आपण महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्र टाकले आणि डायरेक्ट नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे, तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते. त्याच्यानंतर तुमच्या घरापाशी जर काही असेल तर ते टाका, शहर कुठला आहे ते टाका आणि डायरेक्ट नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या दुसऱ्या पेजवरती ओपन होईल आणि आपल्या समोर मित्रांनो एरिया ऑफ द क्युरियस सेल आलं बघा. आता आपल्यानंतर थोडा साईडचा प्रॉब्लेम आहे, थोडं रिफ्रेश करत चला. त्याच्यानंतर क्लिक ऑन युअर रिक्वेस्ट OTP जो काही आपला आपण गाडीचा या ठिकाणी सारखे नंबर प्लेटला अप्लाय करत आहोत. तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जो काही कस्टमर आहे त्या कस्टमरच्या मोबाईलवरती OTP जातो. OTP या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आता मी OTP पाठवला, आता OTP घेतो. आपल्याला OTP थोडा यायला वेळ लागणार आहे कारण OTP आणि आपल्या मोबाईलवरती प्राप्त झालेला नाही. हॅलो. तर आता या ठिकाणी OTP प्राप्त झालेला OTP टाकल्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चर कोड टाकायचा आहे. 17+9 26 होतात आणि या ठिकाणी डायरेक्ट व्हेरीफाय करायचं आहे. आता आपला या ठिकाणी OTP इनकरेक्ट OTP म्हणते, तर आपला OTP थोडा चुकलाय वाटतं.